त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स अश्विनी शेटे मॅडम. कंटिन्यू अश्विनी ताई. यस आलंय काढता. हा, गुड मॉर्निंग मॅडम. जय जिनेंद्र. मी अश्विनी शेटे कोल्हापूरहून बोलते. मी विजय शेटे सर हे घरचेच माणूस आहेत, दीरच आहे. ते शतायुषी फॅमिली बद्दल माहिती असो, मी योग शिक्षिका आहे. 2003 ला मी योग शिक्षिका झाले, योगासन करत होते. पण शतायुषी फॅमिली बद्दल सांगत होते, पण मी जरा फार दुर्लक्ष केले. आणि ह्याच्या येण्यासाठी मला शेटे सर आणि भारती फारच मदत केलेत. मला खूप त्रास होत होता, पाठीचं दुखायचं आणि मला 8 वर्षापूर्वी हे करायला एंजिओप्लास्टी करून घेतले मी. त्यावेळेला पण सांगितले की शतायुषी फॅमिली बद्दल माहिती घ्या आणि हे लिंक ऐका. योगासन करत होते, लिंक पण ऐकत होते, अधूनमधून ऐकत होते व्यवस्थित. त्यावेळेला मला काय वाटत होतं की माझं वजन काही जास्त, मला वजन होतं जास्त, पण मला जास्त वजन वाटतच नव्हतं. आणि खायचं प्यायचं मला काय जास्त, मी वावगं काय खात नाही, बाहेर खात नाही, जैन पद्धतीप्रमाणे सगळे वागते, रात्री जेवत नाही. 30-35 वर्ष झाली. तर मला काय होते, ह्या भ्रमेत होते मी. पण 3 वर्षापाठी मग मला हातापाय मुंग्या यायला लागले, मग हातातून भांडी पडायला लागले, केस विचारायला येईना. मग त्यावेळेला डॉक्टरांच्याकडे नेहमीप्रमाणे दाखवायचं म्हणून दाखवायला गेले. तर त्यांनी 3 डॉक्टरांच्या सल्ले घ्यायला सांगितले. त्यावेळेला मग डॉक्टर काय काय तपासणी केली, एक्सरे काढायला लावले. मग एक कुलकर्णी डॉक्टर म्हणून एक आहे, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी म्हणा लागले, हे सगळे एक्सरे बघून तुमच्या मनगटात, उजव्या मनगटात थोडंसं इथं ऑपरेशन करायला लागेल आणि छोटीशी ऑपरेशन आहे आणि कमी येईल त्यानं. नक्की कमी येणार काय बघू, म्हणजे ते पण गॅरंटी सांगितले. मी म्हणलं आता तरी 5-10 हजार रुपये खर्च झाले, 2-3 महिने गेले आणि ऑपरेशन करून पण नाही चांगलं झालं तर. मग त्यावेळेला माझे मिस्टर म्हणायला लागले की जा भावाला विचार तरी काय म्हणतोय, एकदा सल्ला घे आणि एकदा जा. पण मला कसं तरी वाटत होतं, कसं विचारायचं म्हणून. तरी पण गेले. म्हटलं काय करायचं भाऊजी म्हणून. त्यावेळी म्हटले शतायुषी फॅमिली जैन व्हा, आम्ही सांगतो तसं ऐका, काय ऑपरेशन करायला लागणार नाही. मग ते विश्वास तरी होताच त्यांच्यावर. मग त्यावेळेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे शतायुषी फॅमिलीला जॉईन झाले. मला ते हे न्यूट्रिशन सुरू केले, व्यवस्थित ऑपरेशन घेतले. इतकं छान वाटायला लागलं मला की 8 दिवसातच माझं मुंग्याचं कमी झाले. मग 1 महिनाभरात म्हणजे पूर्णच कमी झाले. आणि वजनाबद्दल मला काय वाटत नव्हतं, पण वजन माझं जवळजवळ आता 16 किलो वजन कमी झाले माझं. इतकं छान वाटते आता की एकदम फ्रेश वाटते. ऑपरेशन तर टळून गेलं आणि दर महिन्याला मी तपासायला जायचे डॉक्टरांच्याकडं की काय एंजिओप्लास्टी झाली म्हणून. पण ह्या 3 वर्षापासून काही तपासायला जायला पाहिजे असं मला कधी वाटलंच नाही. वर्षातून एकदा चेक करायचं असते म्हणून मग चेक करून घेते. कोलेस्ट्रॉलचे गोळी पण एक कमी केली माझ्या डॉक्टरांनीच. काय तपासायचं बघूया म्हणून. मग शुगरचं वाटत सगळी सांगायची शुगर पण होण्याची शक्यता आहे म्हणून. मला खूप भीती वाटायची. पण डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी म्हटले काय नाही, काय घाबरायचे कारण नाही, शुगरचं काय प्रॉब्लेम होणार नाही, तुमचं खानपान सगळं व्यवस्थित आहे, कोलेस्ट्रॉलचीच गोळी कमी केलेत, त्यामुळे आता मी एकदम आनंदी आहे. छान वाटते, हलकासा वाटते. दिवसभर काम केलं तरी थकवा वाटत नाही. त्यामुळे शतायुषी फॅमिलीला तरी आहेच आहे, त्याच्यासोबत मी यांचे दीर आणि भारतीला तरी खूप आभारी आहे. नाही तर हे बघा सगळं मला गालात केली, काळ असं सुरुवात झाली होती डोळ्याच्या पाठीमागे, तर गालावर वांग उठले म्हणायचे. त्या औषधाने काही कमी होत नाही म्हणून मी पूर्ण दुर्लक्षच केलं, म्हणजे ते औषध घ्यायचं नाही हे असं ठरवलं होते. पण ह्या शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर ते मला न कळतच ऑटोमॅटिक कमीच झाले ते सगळं. सगळेजण म्हणतात सुद्धा की कुठून कुठं तू किती बदललीस, किती लहान वाटतेस, सगळं किती गोरी झालीस, असं सगळं म्हणजे भेटल्यानंतर, खूप दिवसांनी भेटल्यानंतर तर खूप जाणीव होते. ते म्हणतात फार छान दिसतेस, आता तू लहान दिसतेस. खरोखर मनातून एक आनंद होते की मी लहान दिसते. वय आहे माझं 58.
पण तू लहान दिसतेस म्हणलं तर खूप छान वाटते मला. आनंदी आहे. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग. जिनावर चढायला येत नव्हता, भारती मॅडमांच्या घरी जायचं, चढून जायचं होत नव्हतं, आता किती वेळा चढताय? परवा तरी मी 2 वेळा बघितलंय बघा. मी होते तेवढ्यात त्यांनी कुठं गेल्या पण परत आल्या पण. ते म्हणा आमच्या घरी पण मी लिफ्टने येत होते जात होते. मी आता आमच्या घरी मी लिफ्ट वापरतच नाही. क्वचित गडबड असेल तर, नाहीतर मी खाली 3रा मजला 80 पायरी आहे. रोज येऊन जाऊनच करते. दिवसातून 2 वेळा 3 वेळा होते माझं. जिन्यात चढते. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. 16 किलो वजन कमी झालंय, स्वतःवर काम करायला लागले. तो जो काम स्वतःवर करत असतानाचा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो खूप महत्वाचा आहे आणि तोच त्यांच्यावर कामी आलाय. बाकी सगळे निमित्त आहोत, कारण त्याला स्वतः एवढं वर्ष 8-10 वर्षापासून सांगत असताना सुद्धा, घरातली व्यक्ती सांगत असताना सुद्धा 8 वर्ष लागली स्वतः याच्यावर स्वतःवर परत काम करायला. म्हणजे तुम्हाला वाटेल काल कॉल केलाय, आज जॉईन होईल, 2 महिने झालं त्याला सांगायला लागलोय जॉईन होईल, नाही होत लवकर. कारण का की आपण निमित्त व्हायचं असेल तर कंटिन्यू सांगावं लागतं. जसं अश्विनी शेट्टे मॅडम ना शेट्टी सर सांगत होते, सांगावंच लागतं, सारखं सारखं सांगावं लागतं. ओके, चलो जाणार आहोत आता आपण चंद्रकांत चौगले सरांच्याकडे. स्वतः सी आहेत मस्तपैकी. सगळ्या दुनियेचा पैशाच्या तिजोरीचा भार स्वतः सुचतायत आणि स्वतःच्या डोकीत आमच्या फायली ओपन करत बसायचं, सारखं ऑफ करायचं. हे उद्योग करता करता आपल्याला स्वतःचा इतका ताण असतोय. हे प्रोफेशन इतकं, म्हणजे मला स्वतःला या प्रोफेशन बद्दल आकडा चुकून चालत नाही आणि आम्हाला प्रॉब्लेम मध्ये घालवून पण चालत नाही. म्हणजे सगळ्यांच्या फायली सारखं ओपन ठेवून बसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सीए. जाऊ आपण, जोरदार क्लॅपिंग करू आपण चौगले सरांसाठी. म्यूट करा सर. येस, नमस्कार, 27 सकाळ, गुड मॉर्निंग. मी पहिल्यांदा सुजाता घाट मॅडम यांना त्यांचे आभार मानतो, कारण त्यांनी मला इथं अनुभव शेअर करण्याची संधी दिली. मी 27 फॅमिलीला परवा म्हणजे 15 ऑक्टोबरला जॉईन झालो. खरं म्हणाल तर याच्या अगोदर देखील मी आरोग्याविषयी खूप काळजी घ्यायचो मी. पण बऱ्याच मी दीक्षित पॅटर्न सारखं दररोज 2 जेव्हा जेवायचं, चहा पूर्ण बंद केला होता, कॉफी प्यायची नाही, आधी मध्ये काही खायचं नाही, प्रसाद दिला तरी तो जेवताना खायचा. आणि वजन वाढतंय म्हणून मी कमी जेवायचो. मी 2 वेळा जेवताना देखील सकाळी जर मी 1.5 चपाती किंवा 1.5 भाकरी खायचो, त्यावेळेला मिसेसनं मला जर काहीतरी नाश्त्याला केलेलं उपीट किंवा पोहे जरा दिले तर लगेच अर्धी भाकरी काढून बाजूला ठेवायची. एवढं मी कॅलरीज मेंटेन करून देखील माझं वजन कमी होत नव्हतं किंवा पोटाची चरबी माझी खूप होती. आणि ते मला जाणवायचं. माझा फोटो काढला, ग्रुपमध्ये फोटो काढला तर मला लगेच जाणवायचं की अरे माझं सगळ्यांच्या पेक्षा जास्त पोट जास्त आहे. आणि कुठलाही शर्ट किंवा टी शर्ट मला जर रेडीमेड घ्यायचा म्हणलं की मला बसतच नव्हता, कारण शोल्डरला माप घेतलं तर पोटाला कमी पडायचं, पोटाला घेतलं तर शोल्डर खाली यायचे. आणि याची एक मला खंत असायची सतत. मग आमचे शंकर उडपे म्हणून क्लासमेट आहेत, त्यांचंही असंच होतं. पण ते मला एकदा जाणवलं की त्यांनी पोट कमी केलेलं आहे, त्यांचं वजन कमी झालेलं आहे. मग मी म्हटलं की काय केला, तर ते म्हटले की आमच्याकडे एक शेट्टे सर म्हणून येतात आणि ते ज्यूस देतात, ते मी नाश्त्याच्या ऐवजी ज्यूस घ्यायला चालू केलं आता. मग मलाही त्यांची गाठ घालून द्या म्हटलं. मग असंच ते त्यांचं आमचं टायमिंग जमत नव्हतं. मग 2-3 महिन्यानंतर परत एकदा आम्ही भेटलो आणि म्हटलं, अहो ते काय शेट्टे सर कधी येतात, तुम्ही काय सांगताय की नाही मला? तर म्हणले थांबा, म्हणले मी तुम्हाला कधी वेळ आहे? मी म्हणलं शेट्टे सर कधी येतील तेव्हा मी वेळ काढतो म्हटलं, माझ्या वेळेनुसार कसं चालेल. मग त्यांनी मला शेट्टे सरांच्याकडे बुधवारी सकाळी इथं इचलगंजीमध्ये त्यांनी नवीन एक क्लब चालू केला होता, मोळके अण्णांच्या इथं. मोळके अण्णांनी चालवतात ते. तर तिथं मला घेऊन गेले 7 वाजता. आणि तिथं घेऊन गेल्यानंतर मी बघितलं तर तिथं मिलिंद पाटील साहेब होते, मोळके अण्णा होते, विजय शेट्टे साहेब होते. आणि मिलिंद पाटील साहेबांना बघितल्यानंतर मला लक्षात आलं की 4 वर्षापूर्वी मला मिलिंद पाटील साहेबांनी 87ची लिंक दिली होती. रविवारचं एक मी सेशन ऐकलं होतं, पण नंतर काय ते केलं नव्हतं, कंटिन्यू केलं नव्हतं. मग मी म्हटलं की हे 87च आहे काय, अरे बाबा बेस्ट झालं म्हटलं मला. आणि मग मोळके अण्णांना बघितल्यानंतर मला एक 100% कॉन्फिडन्स आला की ही व्यक्ती जर एवढं 25 किलो वजन कमी करते आणि ते खरं म्हणाल तर हा फोटो जर दाखवला तर ते मोळके अण्णा आहेत असं कोण म्हणणारच नाहीत.
पूर्वीचे. आणि त्यांना बघितल्यानंतर मला 100% कॉन्फिडन्स आला आणि मी जॉईन करायचं पक्क केलं. आणि मी तेव्हापासून आज अखेर दररोज सकाळी शतायुषीचं जे काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी हर्बल लाईफचा शेक घेतो. आणि 3 वेळा सकाळी 7 वाजता एकदा, 11 वाजता एकदा, 4 वाजता एकदा अप्रेश घेतो. पूर्वी मी चहा पित नव्हतो, कॉफी पित नव्हतो, त्यामुळे कदाचित शेटे सर म्हणतात तसं माझे फ्री रॅडिकल्स जे आहेत ते शरीरातनं क्लिअर होत नव्हते कदाचित. आणि हे अप्रेश घ्यायल्यापासून माझा ते शरीरातला कचराही बाहेर निघाल्यामुळं माझ्या स्किन मध्ये देखील ग्लो आलेला आहे. आणि मला सगळे म्हणतायत, अरे तू काय तरुण व्हायला आहेस की अलीकडे. तर मला खूप बरं वाटतंय ते. आणि ह्या 4 महिन्यामध्ये मी हळूहळू, म्हणजे मी असं काय फार कमी खात, पूर्वी मला सारखं खायला मर्यादा यायच्या. शेट्टी साहेबांनी सांगितलं की कमी खाऊन वजन कमी होत नाही, तुम्ही भरपूर खाऊन वजन कमी करू शकताय. फक्त शतायुषी फॅमिलीचं जे काही नॉलेज आहे ते घ्या, त्याने सांगतात त्याप्रमाणे ऐका आणि हर्बल लाईफचा शेक घ्या, अप्रेश घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी मी करत असल्यामुळं मी खाऊन पिऊन आता एक माझं 6 किलो वजन कमी झालेलं आहे. पोटाचा घेर देखील माझा 3 इंच कमी झालेला आहे. अजून तो थोडा कमी करायचं माझं टार्गेट आहे, पण ते मी हळूहळू करत आहे. आणि यामुळे मला एक तरी, पूर्वी काय व्हायचं, मी वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करायचं म्हटलं की मला लगेच थकवा यायचा, किंवा जरा जास्त एक्सरसाइज केले की लगेच दुसऱ्या दिवशी पाय दुखायचे, हात दुखायचा. आणि मग परत व्यायाम करायचं कमी करायचं किंवा करायचं नाही. अशा प्रकारे मला जे काही त्रास होता किंवा काही गोष्टी मला सहन कराव्या लागत होत्या, त्या ह्या शतायुषी फॅमिली आल्यापासून आणि हर्बल लाईफचं शेक घेतल्यापासून मला खूप कमी, म्हणजे बरं वाटतंय, फ्रेश वाटतंय. आणि मी किती एक्सरसाइज केला, मी मध्ये एक महिनाभर वर्कआउट करत होतो. 1 तास जरी मी वर्कआउट केला तरी अक्षरशः मला काही त्याचा त्रास होत नव्हता. आणि रात्री 10 वाजेपर्यंत माझी एनर्जी मेंटेन राहते. 10ला मी झोपतो, सकाळी 4:30-5 वाजता उठत असतो सतत. आणि हे केल्यामुळं माझं जीवन एकदम आनंदी बनलेलं आहे. याचबरोबर मला एक प्रॉब्लेम असा होता की माझा एक पाय सुजायचा. दिवसभर असलं की उभारून बसून संध्याकाळपर्यंत सुजायचा. आणि मग सुजतोय का म्हटल्यानंतर मी त्याचं डायग्नोज केलं, 2-3 वेळा डॉक्टरना दाखवलं, पण ते करेक्ट काय डायग्नोज होत नव्हतं. मग एकदा लक्षात अष्टराधारला मी एक डॉक्टरांच्याकडे दाखवलं आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी कलर डॉपलर केला पायापासून हृदयापर्यंतचा. आणि मग त्याने सांगितले की तुमच्या उजव्या जांघाडामध्ये जे काही नॉन रिटर्न व्हॉल्व असतोय तो थोडा वीक झालेला आहे. आणि रक्तवाहिन्या त्वचेजवळ असतात त्या तिथे एकत्र मिळतात. आणि तिथं थोडस रक्त तुमचं दररोज जरा जरा जेव्हा तुम्ही उभा असताय किंवा बसलेला असताय तेव्हा ते खाली आल्यामुळं ते पाय सुजतोय म्हणले. आणि रात्री झोपल्यानंतर माझं कमी व्हायचं सकाळपर्यंत. पण हे असं का होतं हे बघण्यासाठी मी ते डायग्नोज करून घेतलं होतं. आणि त्याने मग मी म्हणलं की त्याला उपाय काय, तर ते म्हणले त्याला काय उपाय नाही म्हणून सांगितले, फक्त रात्री झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपायचं. मग ठीक आहे म्हटलं. आणि मी 10 वर्ष झालं असंच माझं चाललं होतं. आणि ह्याच्यासाठी मी कधी उपाय केलाच नाही, कारण ते उपाय नाही म्हणून सांगितले होते. पण आता मी 4 महिन्यामध्ये ज्या वेळेला हा शेक घ्यायला आलोय किंवा अप्रेश घ्यायला आलोय, ह्या शतायुषी फॅमिलीला जोडलोय, तेव्हापासून आता माझा पाय सुजायचा बंद झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जे नॉन रिटर्न व्हॉल्व जे होता, जो वीक होता, जो खाली असं थोडासा जसं स्प्रिंगला ताण असतोय तसं ते स्प्रिंग कदाचित ताण कमी झाले असेल. प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स माझ्या शरीराला पुरेसे मिळाल्यामुळं ते बरं ऑटोमॅटिक बरं झालेलं आहे. आणि हे मला बोनस मध्ये मिळालंय म्हणायला काही हरकत नाही आहे. तर अशा अनेक गोष्टी ह्या शतायुषी फॅमिलीला जोडल्यानंतर माइंडसेट तर चेंज होतोच, अधिक आरोग्य चांगलं मिळतं. आणि त्याबरोबरच मी खरं म्हणाल तर या ह्याच्यामध्ये जसं आता मॅडमने सांगितलं की मी कायम सगळ्या मोठमोठ्या लोकांच्यातच असतो, कारण माझ्याला सगळे इन्कम टॅक्स भरणारी लोक येत असतात आणि इन्कम मिळवलेले असतात. आणि त्यामुळं मला पैशाची तशी काय पैसा मिळवण्यासाठी हे शतायुषी फॅमिली जॉईन करायचं वगैरे असा काय माझा उद्देश नव्हता. पण माझ्यात झालेल्या बदलाकडं सगळे लोक बघायला आले, अरे काय करलाय रे म्हणले, आम्हाला मी जरा सांग की, असं म्हणत. आणि मी आता ह्या 2-3 महिन्यामध्ये जवळजवळ 18 ते 19 लोकांना जोडलेला आहे. आणि माझ्या खाली आता जवळजवळ 7-8 आयडी काढलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पैसे मिळवायचा उद्देश नसला तरीही आपोआप पैसा पाठीमागे लागतो म्हणतात ना, तसं झालेलं आहे. आणि मी आयडी काढलेले 7-8, त्यांचे आता ते डायरेक्ट आता खाली जॉईन व्हायला आहेत. मी 17-18 लोकांना डायरेक्ट जॉईन केलेलं आहे.
ह्याच्यामध्ये हॅपीनेस आहे, हेल्थ आहे आणि वेल्थही आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ह्या तिन्ही गोष्टीपेक्षा आणखीन काय पाहिजे? तर हा शतायुषी फॅमिलीमुळे माझ्या जीवनामध्ये खरोखरच एक आनंद, आरोग्याने वेल्थ देखील यायला लागलेली आहे. पूर्वीपासून आहेच, पण त्यात आणि वाढ व्हायला लागलेली आहे. आपल्याला मिळाला पैसा तर कोणाला नको असतोय सांगा? मग आपण तो सामाजिक कार्यासाठी वापरू शकतो. त्यातही आनंद आपल्याला मिळतो. तर लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी शतायुषी फॅमिली जी काही कार्य करत आहे, खरोखर हे आनंद सादर आहे. आज या जगामध्ये त्याची गरज आहे. कारण वैद्यकीय क्षेत्रामधला खर्च प्रत्येक घरचा जर विचार केला तर सगळ्यात हायेस्ट लेवलला आहे आणि तो कमी करण्याचं काम इथं केलं जातंय. दुसरी गोष्ट म्हणजे इथं हे महागडं आहे असं म्हणतात, पण मला तर काय वाटत नाही. मी पहिली खरेदी 25% केली, दुसरी खरेदी 42% केलेली आहे आणि 42% डिस्काउंटमुळे आपल्याला स्वस्त पडतंय आणि आता आपल्याला पैसे मिळाले की ते फुकट पण खायला मिळतंय. तर या शतायुषी फॅमिली यायला सगळ्या लोकांनी यावं असं मला वाटतंय. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण चंद्रकांत सरांसाठी. सगळ्यात मेन महत्वाचं काय आहे माहितीये का? खूप लोकांना मदत करणं हे आपलं काम आहे. आणि मदत का करायचं माहितीये का? की ज्यांनी चंद्रकांत सरांनी जे सांगितलं, स्पॉटलाइट जरा चेंज करा ना. हा येस, चंद्रकांत सरांनी जे सांगितलं, खूप लोक याच्यापासून का लांब राहतात? तर हा थोडस महाग आहे असं वाटतंय. पण स्वतःचं शरीर किती महाग आहे माहितीये का तुम्हाला? ज्या वेळेला आपल्यावर काहीतरी काम करायला लागतंय ना, त्यावेळेला कळतंय की आपलं शरीर किती महाग आहे आणि आपल्यावर करायला पाहिजे. दुसरं त्याने अजून एक सांगितलं की खूप लोकांना मदत करायला लागलोय की ज्याच्यामुळं आपल्याला आपलं प्रॉडक्ट स्वस्त पाडता येतं, फ्री पाडता येतं. तोच शतायुषीचा मेन एम आहे. कारण हे तुम्हाला पहिला पेरल्याशिवाय उगवत नाही, महत्वाचं आहे ते. मग तुम्हाला पेरणी करायला पाहिजे. म्हणजे काय? सेल्फ रिझल्ट, स्वतःचा सेल्फ रिझल्ट, स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स हा काढणं खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही ह्याच गोष्टी इव्हेंट मध्ये सांगत असतो की इथं नाही बोलत या गोष्टी आपण कधी, पण हे खूप गरजेचं आहे. कारण ह्याच गोष्टी 22 तारखेला ज्या वेळेला मंथली इव्हेंट असतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगितलं जातं, कॉन्फिडन्स दिला जातो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्हाला हे स्वस्त पाडण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्हाला हे फ्री पडावं, अख्ख्या फॅमिलीने हे इनटेक करावं. कारण बाकी सगळ्या गोष्टी आम्ही अवेलेबल करू शकतोय, पण न्यूट्रिशन आमच्या शेतात पिकत नाही.